आई दरवाजा का नाही उघडत आहे? कोणी केलं हे सगळं? आई वय आलास का रे राघवा? हे सगळं काय आहे? माझ्या नातीच्या बारशाची तयारी. कसं वाटतंय? म्हणजे हे सगळं सजवलंय. हे बघ, हे मी ते नाव लिहिलंय, म्हणजे दडवलंय. म्हणजे आता तो कागद बाजूला केला की तुला नाव दिसेल. कसं वाटतंय? का करतेस हे सगळं? कोणीही बघून ओळखेल की हे नाटक आहे आणि मला पुन्हा तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये. नाही होणार ना वाद. मला कळलंय, म्हणजे मी चुकले हे मला कळलंय, 100% कळलंय. आता मी तो हट्ट सोडून दिला. मला नातू हवाय वगैरे मी सोडून दिलाय तो हट्ट. हो, आता नाच झालीये, काहीच करू शकणार नाही. म्हणून आता एकटी पडलीयस, आम्ही सोडून गेलो. एकटं या घरात राहावत नाहीये म्हणून नात हवी आहे असं सांगतेस का? तर आम्ही परत यावं आणि म्हणून तू नातीचा स्वीकार करतेस. नको, मला ह्या सगळ्या गोष्टी नको. नाही 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 नाही, तसं नाहीये. इतक्या लवकर तुझं मत कसं काय बदललं आई? आणि तुला काय वाटतं, ही अशी सगळी तयारी करून दाखवशील मला तर मी तयार होऊन घरी येईन? नाही, ते खाली मिठाईवाल्याला पेड्यांची ऑर्डर केली होती, त्यांनी इथे घरी पाठवली असेल, ते न्यायला आलोय. ते खाली सगळे थांबलेत. अहो तुम्ही वर कसे आलात? आपण इथेच बारसं करतोय. म्हणजे आधीपासून तुमचं हे ठरलं होतं तर? नाही नाही, तसं नाही. म्हणजे हेही तुला सुचलं नव्हतं? तसं नाहीये. आईंनाही वाटत होतं की हे नको आनंदी, ती तुझं आता ऐकतेय कारण तिची मजबुरी आहे, पण तिला हे मनापासून नाही वाटत आहे. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. मला नसतं सुचलं हे. मला काही सुधरतच नव्हतं, खरं सांगू का. मला ते काय करायचं, मग तुला सांगू, गेले 15 दिवस आहे ना, मी कुठल्या अवस्थेतून जाते तुम्हाला नाही कळणार, कोणालाच नाही कळणार. आनंदीला बाळ झालं, त्याच्यानंतरचे 15 दिवस तुम्ही त्या बाळाला जोजवण्यात, सांभाळण्यात तुमचे दिवस असे फुलपाखरासारखे उडून गेले. मी काय करत होते इथे? 15 दिवसातला एक एक क्षण एकेका युगासारखा होता माझ्यासाठी. मला नव्हते, मला हे नाही सुचलं बाळा. हे सगळं ह्यांनीच केलं. मला खूप आठवण येत होती तुमची, खूप आठवण येत होती राघवा. तेच म्हणतोय मी, तुला आठवण येत होती म्हणून आता तुला नात हवी आहे आणि मला तेच नकोय आई. हा, मला नात हवी आहे, आठवण येत होती म्हणून, असं बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. म्हणजे मला माझ्या डोक्यात येत होतं ते सतत. मी ते तिचा सगळा विचार जो आहे ना, असा डोक्यातून बाहेर काढून टाकत होती की नको. डोळे बंद केले की मला ते दिसायचे डोळ्यासमोर, पण मग मी म्हणायचे नाही करायचा तो विचार. पण मग तरी पण ती मला दिसायची. अरे, उलवले हात, उलवले पाय, असे चिंगीसारखे गाल असतील का तिचे, माझ्या राघवसारखे डोळे असतील का, माझ्या आनंदीसारखं नाक असेल का, असं मला सारखं असं वाटायचं. ती डोळ्यासमोर दिसायची, जातच नव्हती ती डोळ्याच्या बाहेर. मग मला कळलं की मला त्याची का आठवण येते. ती माझं रक्त आहे ना ते, नाही का. मला आठवण तिची नाही येणार तर कोणाची येणार? नाही आई, मुलगाच हवा, नातूच हवा. मुलींपेक्षा मुलांना जास्त प्राधान्य द्यायचं असतं. हे इतके घाणेरडे पुरसटलेले विचार, मला माझ्या लेकीच्या मनात असले घाणेरडे विचार येऊ द्यायचे नाहीयेत. विचार बदलले असतील तर बदललेत विचार राघवा, माझ्यावर विश्वास ठेव. मला गेल्या 15 दिवसातल्या एकटेपणाने मला हे सगळं शिकवलंय. मी चुकीची वागले. हो, चुकलं, माझं खूप चुकलं.
पण मी एकटी नाही चुकले. हे सगळं डोक्यात घालणारे माझे आई बाबा पण तेवढेच चुकीचे आहेत. आणि त्यांच्या डोक्यात त्यांच्या आई बाबांनी हे सगळं घातलेलं आहे. आम्ही 3 बहिणी, भाऊ नव्हता आम्हाला, पण आमच्या बाबांनी कधी एकाही शब्दाने असं म्हटलं नाही की बाळांनो, अगं बाळांनो, तुम्ही माझ्या म्हातारपणाचा आधार आहात. नाही, कधीच. उलट हेच, तुम्ही काय परक्याचं धन, तुम्ही काय सासरी जाणार, ते तुमचं घर, आता या घरातला तुमचा वाटा संपला, आता इथल्या काहीच अपेक्षा तुम्ही ठेवू नका, आम्ही म्हातारे जगू कसे तरी. हे असंच बोलणं. मुलगी घराचा आधार बनू शकते, आपल्या आई बाबाच्या पाठी अशी खंबीरपणे उभी राहू शकते, हे कधीच आम्हाला त्यांनी सांगितलं नाही, शिकवलं नाही. का? याची काही उत्तरं नाही त्यांच्याकडे. हे पूर्वापार चालूच आहे. हे चालतंय असं की मुली अशाच असतात. तुमचं तसं नाहीये. तुम्ही शिकलेली मुलं आहात. तुम्ही आजच्या काळातली मुलं आहात. तुमच्या घरात जन्मलेल्या मुलीला तुम्ही छातीवरचं ओझं नाही मानत. तुम्ही तिला घरातली एक जबाबदार व्यक्ती समजता. तिचं लग्न झालं ना तरी पण तिची माहेरची नाळ तुटत नाही. तुम्ही तिच्यावर तितकीच माया करता. असं नव्हतं आमच्याकडे. तुमचं हे खूप छान आहे. हे खूप छान आहे. खरं तर मुली आपलं घर सांभाळू शकतात, अशा खमकेपणाने उभं राहू शकतात, अशी कितीतरी उदाहरणं माझ्या अवतीभोवती होती ना, पण मला नाही दिसली ती. मला खरं कळायला पाहिजे होतं, पण मला नाही कळलं. काय करू मी? मला नाही कळलं. खरं तर हे काही माझी आनंदी, हे साध्या गावातून आलेली मुलगी कशी पटकन अशा मुंबईच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं तिनं. तू किती आजारी पडलेलास, किती तुझ्या जीवावर बेतलं होतं. अशी ढाल बनून उभी राहिली तुझ्या समोर ती. आधार नव्हता तुला. तुझं सगळं नोकरी धंदा सगळा गेला होता. तुझा आधार बनली ती मुलगी, नाही का? केवढी ताकद आहे तिच्यामध्ये. माझी वर्षा ती भोगलं माझ्या लेकीनं. किती त्रास झाला तिला त्या पहिल्या नवऱ्याचा. किती मारलं त्याने तिला. हिम्मत नाही हारली ती. अशी कोर्टात उभी राहिली, हिमतीनं लढली ती. माझी रमाशी माझं नाही पटलं कधीच, पण तिच्यासारखी खमकी मुलगी मी नाही पाहिली. रमासारखी खमकी मुलगी पाहिली नाही मी. तिने आपलं सगळ्यांचं केलं. नोकरी करे, घरातलं सगळं करे, पण तिच्या आईबाबांना पण तिने सोडलं नाही. आपल्या आईबाबांची सुद्धा जबाबदारी तिने अशी पूर्णपणे सांभाळली. माझी एवढीशी 9 वर्षाची चिंगी, तिनं मला शिकवलं की आजी जीव लावल्याशिवाय कोणी तुझ्या म्हातारपणाची काठी बनणार नाही. तिच्या त्या दिवशीच्या त्या तिरस्काराच्या वाक्याने ना मला त्रास झाला रे. तिने मला शिकवलं आजी जीव लावावा लागतो. माझं चुकलं. मी आता माझ्या या दोन्ही नातींना ना असं जीवाच्या आकांताने सांभाळणार आहे. खूप जीव लावणार आहे. मला माफ करा, सगळ्यांनी मला माफ करा. मी मूर्ख होते. मी माझ्या हट्टापायी ना माझं कुटुंब तोडलं. तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. मी आता असं नाही वागणार. मला माफ करशील राघव? मला या म्हातारीला माफ कर. राजा, आई आहेस तू माझी. ओळखतो मी तुला चांगलं. मला खात्री होती की कधी ना कधी तुला तुझी चूक उमगेल. पण हे जे विचार आहेत ना मुलींच्या संदर्भातले, इतके घाणेरडे विचार आहेत. आणि हे काही लोकांच्या मनात इतके खोलवर रुजलेले आहेत की ते पूर्णत्वाला जाण्याकरता ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, काही करू शकतात. आणि मला त्याच गोष्टीची भीती होती. मला भीती होती की तुझ्या खोलवर रुजलेले ते विचार ह्याची कधी ना कधी तुला जाणीव व्हावी, ही मी प्रार्थना करत होतो. खाली मला विश्वास होता की तुला जाणीव होईल. खरं तर माझं चुकलं. मी तुला एकटीला सोडून खाली निघून गेलो काय.
आठवण येत होती का सारखी? जेवली असशील की नाही, काय करत असशील? हे बघ, चेहरा बघ. अरे चला, किती उशीर. माझी नात वाट बघतेय. नाव हवंय तिला. माझ्या कानात विचारत होती नाव कधी ठेवणार माझं म्हणून. माझी बहीण इतक्या लवकर बोलायला पण लागली. अगं तू त्यांच्याकडे काय लक्ष देतेस? त्यांना माहित नाहीये ना नाव काय ठेवायचं, म्हणून त्यांची घाई चालली नुसती. अगं उत्सुकता तर वाटणारच ना. म्हणजे नाव काय ठेवायचं या ऑप्शनवर आपण चर्चाच केली नाहीये ना. अहो कशाला हवी आहे चर्चा? बिझनेसची चर्चा, बारसं कसं करायचं याची चर्चा काही नको. त्यांचं ते ठरवतील ना. अगं ऑप्शनवर आपण चर्चा केली नाही म्हणून म्हंटल मी. नाही म्हणजे नाव काय, वर्षा, आनंदी आणि राघव फायनल करतीलच ना. पण आपण सगळ्यांनी मिळून काही ऑप्शन काढले असते ना. तुम्ही ना दुसऱ्यांचे पर्याय खोडायला तयारच असता. बरं झालं चर्चा नाही झाली ती. त्यांनी छान नाव ठरवलं असणार. तुम्ही कोणतंही नाव ठेवा, मी तर माझ्या बहिणीला लिटिल प्रिन्सेसच म्हणणार. आतू, तू नाव ठेवणारेस ना, मग माझ्या बहिणीचं चांगलं नाव ठेव. हा, मला शिकव तू. पण चिंगी तुला सांगतेय, मी जे नाव ठेवीन ना ते तुला नक्की आवडणार, गॅरंटी आहे माझी. बरं, तुमचं झालं असेल तर माझ्या नातीला पाळण्यात घालूया का? हो हो, नाहीतर आजीचे गुडघे दुखायला लागते. ए घबरे. चला सुरुवात करूया. हो, घेऊ. घे. गोपा घ्या गोपा. कुणी गोविंद घ्या. कुणी गोपाळ घ्या. चला आणा, या आता. नाव ठेवायचंय ना. ये चकुली, ये. या. ओले बापले. सावकाश. ओ. चला नाव ठेवायचं ना. कुणी सरस्वती घ्या. कुणी गोदावरी घ्या. कुणी गंगा घ्या. कुणी यमुना घ्या. अरे वा. चला आता पाळण्यात झोपा. नाव ठेवायचंय. हा चला, सांगा नाव आता. सांगू? नाव सांगा. मारा मारा. वर्षा, ओ, अगं काय नाव ठेवलंस? आतू का सांगेल ते बघा, त्या बोर्डवर माझ्या बहिणीचं नाव लिहिलंय. आतू दाखव ना. हुशार आहेस ग. दाखवते. हा, थांबा, करते हो ओपन. बाळाचं नाव रमा. काय चिंगू, आवडलं का नाव? हो, मला रमाईचं नाव खूप आवडतं. आणि तू तेच ठेवलंस ना माझ्या बहिणीचं नाव. दादा, आनंदी, काय झालं? तुम्हाला नाव आवडलं नाही का? नाही म्हणजे तुम्ही काही वेगळ्या नावाचा विचार केला होतात का? वर्षा, तू इतर कुठलं नाव ठेवलं असतंस ना तर ते पाण्यातलं नाव असतं. पण आम्ही आमच्या लेकीला रमा या नावानेच हाक मारणार होतो. खरंच? खरंच.
वर्षाताई, रमाताई आहेत आपल्यासोबत. म्हणजे असं आम्हाला नेहमी वाटतं की रमाताई इथेच आहेत आपल्या घरात, आणि त्यांचं आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या बरोबरच आहेत. रमा, मालती, अगं रडतेस काय? आठवण आली हो. आठवण कशाला यायला हवी? आपली रमास आली आहे म्हणजे तिची चुणी होती ना. तर माझ्या नातीच्या रूपानं रमास परत आली आहे. हो, हिच्याकडे पाहिलं की रमा आली असंच वाटत राहतं. खरंय, माझी लेक ना रमाताईंचं नाव पुढे चालवेल, बघा तुम्ही. रमा, अरे काय रे, आता एकमेकांकडेच बघत बसणार. फोटो बिटो काढता की नाही? असा छान फोटो काढा. माझ्या नाती अशा छान दिसतायत ना, त्या फोटोत आणखी छान दिसल्या पाहिजे. गोडुल्या गोदुल्या काढतो ना. फोटो काढा. मी पण पाहिजे फोटो. हळूहळू. बाळ 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 बाई, गुडघ्याचा त्रास आहे का मला? बाळ आहे, जरा सांभाळून पाठवर. हा हा, वर्षा वर्षा, तिकडे ते लॅम्प जवळ गिफ्ट ठेवलं ते. हा हा, हे बघा कोण रडतंय. हे मोठं गिफ्ट आहे ते आमच्या छोटूसाठी. आणि हे जे गिफ्ट आहे ते माझ्या मोठ्या शहाण्या नातीसाठी. आजी, गिफ्ट माझ्यासाठी कशाला? माझं बारसं नाहीये. बाळा, आता आजीने गिफ्ट दिलं ते घ्यायचं ना सोनू. आता मधल्या काळात आजी वेड्यासारखी वागली, राग आला का तुला? सॉरी, त्याच्यासाठी सॉरी. आजी, तू मोठी आहेस, sorry नको करू. किती छान सारखं बोलत ते. ओ बाबू, तुला काय म्हणूया? चला आमचे पण फोटो काढायचे आहेत ना. अहो, तुम्ही कसं काढणार? मी काढतो. ओ, आई आली, आई आली, आई आली. तू एक काम कर, तू ये बस, मी काढतो फोटो. दे, मी इथे बसते. तुझा तिकडे तुमचा उभा कोण राहा. काढणार? अरे तिकडे तू बस, मी हे करतो. बघा, मी टायमर लावतो, आपल्या सगळ्यांचा फोटो एकसाथ येईल. असं म्हणतोस? हो, बस. चल ठीक आहे, ये ये लवकर ये. काढा काढा हा, फोटो चल काढा. चल. अगं, बस, इकडे आमचे फोटो काढा. ऐका जरा, ऐका. काय फोटो मला एक बाळाचा हो, फोटो येस, येस, आहे, येस. बसून. हो, येस. काय फोटो आहे? आपण फोटो काढूया नंतर, पण आनंदी आधी नाव घे ना. अगं बाई, बरोबर. आई नाव नाव घेते. नव्या पाहुणीच्या स्वागतासाठी सगळे झाले सज्ज. नव्या पाहुणीच्या स्वागतासाठी सगळे झाले सज्ज. ही आहे आमची नवागडी, हिचं नवं नवं राज्य. ओके, रेडी आता सगळे? हो. रेडी? थ्री, टू, कळावे लोभ असावा.